आमची विनंती आहे, राज्यात जर विश्वासार्हता निर्माण करायची असेल परीक्षेसंदर्भात, जर विकसित भारत म्हणून तुम्हाला पुढे जायचं असेल तर सगळी चर्चा या ठिकाणी बाजूला ठेवा, याच्यावर वेळ द्या, याच्यावर चर्चा करू द्या। शिक्षण मंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे की या ठिकाणी तुमच्यावर या ठिकाणी बोर्ड दाखवलं जाते, तुमच्या डिपार्टमेंटचं हे फेल्युअर आहे, फक्त समोर दिसतात 2-3 लोकांच्यावर गुन्हे दाखल करून चालणार नाही। ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोण कोण सामील आहेत, त्याच्यावर नेमकी काय कारवाई होणार आहे हे विस्तृतपणे याची चर्चा सभापती मोदी झाली पाहिजे। त्यामुळे आमची पुन्हा एकदा विनंती आहे की सगळं कामकाज थांबवा आणि याच्यावर या ठिकाणी आपण चर्चा करावी अशी आमची विनंती आहे। सभापती महोदय, आपल्या राज्यामध्ये टीईटीच्या संदर्भामध्ये सरकारवर मोठ्या प्रमाणामध्ये नामुष्की आलेली आहे। 28 तारखेला टीईटीची परीक्षा होणार होती संपूर्ण राज्यामध्ये आणि 6 लाख जवळपास शिक्षक आणि बाकीचे विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते। 1028 केंद्रावर ही परीक्षा होणार होती। आता दानवे साहेबांनी सांगितलं, बंटी पाटील साहेबांनी सुद्धा याचा उल्लेख केला, याचा त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून तर ही प्रश्नपत्रिका बाहेर कशी आली याचं प्रश्नपत्रिका आहे 1028 केंद्रावर कशा पद्धतीने आपण पाठवणार होतं त्याचं आपलं मेकॅनिझम काय आहे, या सर्व बाबतीमध्ये या ठिकाणी खुलासा होणं गरजेचं आहे। खरं म्हणजे ज्या पद्धतीनं NTA माध्यमातून देशातली नीटची परीक्षा त्याचे सुद्धा पेपर फुटले, आमदार खासदार फुटलं तर हे तर नित्यनियमाचं झालेलं आहे, धरणही फुटले, पण आता पेपर फुटी सुद्धा त्याच्यामध्ये मागे राहिलेली नाही। वारंवार आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडत असते, तर कुठेतरी सरकारनं गांभीर्याने विचार करायला पाहिजे। कधी कधी तर या ठिकाणी मला या सभागृहामध्ये म्हणायचं वाटते की तुकाराम मुंडे साहेबांना या ठिकाणी या शालेय शिक्षण विभागामध्ये त्यांना त्या ठिकाणी आणावं लागेल आणि परीक्षा आयोग जोपर्यंत आपण नेमणार नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या परीक्षा फुटणं किंवा पेपर फुटणं हे थांबणार नाही। आणि म्हणून याची सखोल चौकशी करण्यासाठी किंवा या विषयावर सखोलरित्या तशा पद्धतीने वाचा फोडण्यासाठी हा 289चा प्रस्ताव आपण मान्य करावा आणि सर्व कामकाज बाजूला ठेवून आपण याच्यावर दीर्घकाळ चर्चा करावी अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मला करायची आहे। माहिती समोर आलेली आहे, त्या माहितीमध्ये सिस्टमचा सगळ्यात मोठा दोष याच्यामध्ये दिसून येतो आहे। आपल्या परीक्षा परिषदेच्या मार्फतीने ही जी परीक्षा घेतली जाते त्या सिस्टममधूनच या संदर्भात निश्चितपणे पेपर फुटीची कारवाई झाली। याचे पुरावे 3 प्रकारचे पुरावे आहेत। एक असा की 0626